श्री स्वामी समर्थ हा संदेश दुर्लक्षित करू नको. पश्चाताप होईल या भावनेवर 31 मनाला भिडणारे स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ हा संदेश दुर्लक्षित करू नको बाळा, कारण काही संकेत स्वामी स्वतः आपल्या आयुष्यात पाठवत असतात. आज मनापासून ऐकलेला एक शब्द उद्याचा मोठा पश्चाताप वाचवू शकतो. बाळा, तू ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून प्रार्थना करतो आहेस तिचे उत्तर कदाचित तुझ्या अगदी जवळ आले आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण नाही. काही लोक दूर जात आहेत कारण स्वामी तुझ्यासाठी चुकीचे दरवाजे बंद करत आहेत. त्यांचा राग करू नको बाळा. आज मन खूप थकले असेल तर थोडा वेळ शांत बस आणि स्वामींचे नाव घे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही, पण स्वामी योग्य वेळी योग्य उत्तर नक्की देतात. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नकोस. तुझी वेळ आली की तुझ्या शांतपणे पेक्षा तुझे यश मोठ्याने बोलेल. कधी कधी स्वामी आपल्याला हवे ते देत नाहीत, कारण त्यांना आपल्यासाठी त्यापेक्षा चांगले काहीतरी जपून ठेवलेले असते. म्हणून उशीर झाला म्हणून विश्वास सोडू नकोस बाळा. तुझ्या मनातील एक इच्छा स्वामींपर्यंत पोहोचली आहे. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि मनात एकच विश्वास ठेव, स्वामी माझ्यासोबत आहे. तुझ्या आयुष्यातील कठीण काळ तुला तोडण्यासाठी आलेला नाही, तुला अधिक मजबूत करण्यासाठी आलेला आहे. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे कारण बनतील. ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला त्यानेच तुला दुखावलं असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. तुझं मन स्वच्छ होतं हीच तुझी खरी ताकद आहे बाळा. प्रत्येक बंद दरवाजामागे अपयश नसते, कधी कधी त्या दरवाजाच्या पलीकडे मोठा धोका असतो. म्हणून स्वामी तो मार्ग बंद करतात. आज तुला वाटत असेल की तुझ्यासाठी काहीच उरले नाही, पण स्वामी सांगतात थांब बाळा, अजून तुझी कथा संपलेली नाही. तुझ्या आयुष्यात सुंदर दिवस येणार आहेत. दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाला स्वामी वेगवेगळ्या वेळी फळ देतात. तुझं फळ उशिरा येत असेल पण ते तुझ्यासाठी खास असू शकतं. बाळा, मनातला राग सोडून दे. ज्याने तुला दुखावलं त्यांना माफ कर, कारण त्याला माफ करताना तू त्यांच्यापेक्षा जास्त स्वतःला मुक्त करत असतोस. तुझ्या आयुष्यातील सध्याची शांतता तुला रिकामी वाटत असेल, पण शांततेत स्वामी तुझ्यासाठी नवीन सुरुवात तयार करत असतील. किती मोठी अडचण आली तरी स्वामींच्या नावावर विश्वास ठेव. संकटे मोठे असू शकते पण स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. बाळा, तुझ्या मनात एक प्रश्न आहे, माझ्याच बाबतीत असं का? स्वामींचं उत्तर आहे, कारण तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा क्षमतेपेक्षा मोठे बनवायचे आहे. ज्यांनी तुला किंमत ओळखले नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नको. स्वामींना तुझं खरं मन माहीत आहे आणि योग्य माणसं योग्य वेळी तुझ्या आयुष्यात येतील. आज तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस त्याच गोष्टीकडे काही दिवसांनी मागे वळून पाहशील आणि म्हणशील स्वामींनी तेव्हा मला वाचवलं होतं. बाळा, प्रार्थना करताना फक्त मागू नकोस, थोडं स्वामींवर सोपावूनही पहा, कारण आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींना माहीत असतं. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक छोटासा विश्वास जिवंत ठेव, कारण स्वामींच्या कृपेचा प्रकाश आला की वर्षानुवर्ष अंधार एका क्षणात दूर होऊ शकतो. बाळा, तुझ्या मेहनतीची किंमत आज कोणी करत नसेल तर थांबू नकोस. स्वामींच्या दरबारात केलेले प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही. काही नाती तुटताना मन दुखतं, पण प्रत्येक तुटलेलं नातं शाप नसतं. काही नाती तुटणे म्हणजे स्वामींनी तुझ्या आयुष्यातील चुकीचा अध्याय बंद करणे असते. तुला वाटते की तुझं नशीब खराब आहे, नाही बाळा, कदाचित तुझ्या आयुष्यातील मोठी सुरुवात अजून बाकी आहे. थोडा धीर धर. आज रात्री झोपण्यापूर्वी मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी ठेव. उद्याची सकाळ तुझ्यासाठी नवी आशा घेऊन येऊ शकतो. बाळा, कोणीतरी तुझ्या मनाला खूप खोलवर दुखावलं आहे, पण त्याला व्यक्तीने तुझं भविष्य ठरवलेलं नाही. तुझं भविष्य तुझ्या कर्माने आणि स्वामींच्या कृपेने घडणार आहे. जे तुझ्या हातातून निसटून गेले त्यांच्यासाठी कायम दुःखी राहू नको. स्वामी कधी कधी हात रिकामा करतात जेणेकरून त्यांना अधिक सुंदर काहीतरी ठेवायचं असतं. हा संदेश पुन्हा एकदा मनापासून वाच बाळा. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक प्रार्थनेत स्वामी तुझ्यासोबत आहेत. लोकांनी तुला नाकारलं म्हणून स्वतःला नाकारू नकोस. ज्याला जगाने कमी समजलं त्यांच्यातील सामर्थ्य स्वामी ओळखतात. तुझ्या आयुष्यात लवकरच असा क्षण येऊ शकतो की आजच्या सर्व संघर्षाचे कारण तुला समजतील. तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी तुम्ही माझ्यासोबत होतात म्हणून मी टिकून राहिलो. बाळा, हार मानण्याआधी स्वामींचं नाव घे. एकदा पुन्हा प्रयत्न कर. कदाचित तुझ्या यशांपासून फक्त एक पाऊल दूर आहेस. तिथेच तुझं भाग्य तुझी वाट पाहत असेल. आणि शेवटी हे कधीही विसरू नकोस, स्वामींवर विश्वास ठेवून चालणाऱ्या माणसाचा मार्ग कधी संपत नाही. वाट कठीण होऊ शकते, वेळ लागू शकतो, डोळ्यात अश्रू येऊ शकतात, पण स्वामी हात सोडत नाहीत. म्हणून बाळा, हा संदेश दुर्लक्षित करू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.